या जगात दुःख आहे आणि त्या दुःखाची काही कारण आहेत. त्या कारणांना तुमच्यापासून दूर करा म्हणजे दुःखही तुमच्यापासून दूर जाईल. इतक्या साध्या आणि सरळ भाषेमध्ये ज्यांनी दुःखाची कारण मीमांसा केलेली आहे आणि जगाला शांतीचा मार्ग दिलेला आहे असे तथागत गौतम बुद्ध. आणि हा समतेचा धागा उडून ज्यांनी माणसाचं मन मेंदू मनगट घडलं पाहिजे यासाठी काम केलेलं आहे अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो. प्रसंगी जीवावर जरी बेतलं असलं तरी जीव गेला तरी बेहत्तर अशी भूमिका घेऊन ज्यांनी माणसासाठी काम केलेलं आहे अशा सर्व महामानवांना नतमस्तक होऊन मी आपल्यासमोर माझे काही विचार मांडत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व प्रमुख पाहुणे ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव केलेलं आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू पाहत आहेत अशी सर्व विद्वान मंडळी, सर्वांचा नामोल्लेख करणं मी टाळतो आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी सर, तसेच जे प्रेक्षकामध्ये बसलेले आहेत असे सूर्यकांत ढगे, कालपासून आमचा ज्यांनी अत्यंत चांगलं सोय केलेली आहे असे लामटिळे सर, दत्तराज गायकवाड आणि आदिलाबादचे सर्व समाज बांधव यांचं पहिल्यांदा मी आपला आभार मानतो. आणि कृपा करून तुमच्या चेहऱ्यावर एक मरगळ दिसते, नेमकं काय कारण काय तुमच्या चेहऱ्यावर मरगळ दिसते? तुम्ही लहुजींचे विचाराचे वारसदार आहात. तुम्ही इतका चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण आपला आनंद व्यक्त करायचा नाही का? आणि आपला आनंद व्यक्त कशा पद्धतीने करायचा हे एवढं तरी शिकलं पाहिजे आपण. आणि मी फक्त 10 मिनिटं बोलणार आहे. 10 मिनिटं यासाठी बोलणार आहे की अनेक लोकांना बोलायचं आहे, पण चौधरी सरांवर मी भार टाकणार आहे. मी 10 मिनिटं माझ्या पद्धतीनं भार पेलतो सर. यापुढे तुम्हाला कशा पद्धतीचा भार पेलायचा आहे याची कल्पना तुम्हालाही आली असेल आणि आम्ही काय करू इच्छितो हे मी अजून तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. कारण जिस शहर में बारिश ना हो उस शहर की फसलें खराब हो जाती है. जिस शहर में बारिश ना हो उस शहर की फसलें खराब हो जाती है और जिस समाज को अपना इतिहास पता ना हो उस समाज की नस्लें खराब हो जाती है और उस समाज की नस्लें खराब हो जाती है. या जगामध्ये एक तत्ववेता होऊन गेलेला आहे. त्या तत्ववेत्याचं नाव आहे मॅझिनी. आणि तो मॅझिनी असं सांगून गेला होता की या जगामध्ये जर एखादा विचार तयार झाला तर तो विचार मरत नाही असं मॅझिनीनं सांगितलेलं आहे. आणि तो विचार काही काळ सर्वकालिक झाला आणि या भारतामध्ये एका विद्वानाचा जन्म झाला आणि त्या विद्वानाच्या पुढे ते मॅझिनीचं वाक्य आलं आणि मॅझिनीचं ते वाक्य आल्यानंतर त्या विद्वानाने त्या वाक्याची चिकित्सा केली आणि सांगितलं की मॅझिनीनं हे जे काही म्हटलेलं आहे की विचार मरत नाहीत हे अर्धसत्य आहे. विचारही मरू शकतात आणि महापुरुषही मरू शकतात. काय? महापुरुषही मरू शकतात आणि विचारही मरू शकतात जर त्यांच्या विचाराचे प्रचारक आणि प्रसारक तयार झाले नाही तर. महापुरुषही मरू शकतात आणि विचारही मरू शकतात असं मॅझिनीनं सांगितलं. आणि त्या वाक्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशामध्ये एखादा विचार तयार झाला तर तो विचारही मरू शकतो आणि तो महापुरुषही